अपक्ष उभे राहिलेले माजी नगराध्यक्ष विजयजी आवटी ज्यांनी अतिशय कष्टाने मागच्या 15 दिवसामध्ये उमेदवारी करून प्रत्येक गावामध्ये जाऊन युवकांचं संघटन बांधलं आणि फार उत्कृष्ट प्रचार केला। आज त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार काशीनाथ दाते यांना पाठिंबा दिला। हा पाठिंबा या तालुक्याच्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी आहे। या तालुक्यामध्ये होत असणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात आहे आणि या तालुक्यामध्ये जी काही वैचारिकता पनपत आहे त्याच्या विरोधात सगळेजण एक संघ राहून महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी आता सगळ्यांनी चंग बांधलेला आहे। 101% जी चूक या ठिकाणी लोकसभेमध्ये जनतेची झाली, अवघ्या 6 महिन्यामध्ये जनतेला ती चूक लक्षात आली। जेवढे आश्वासनं लोकसभेच्या कालावधीमध्ये मित्र पक्षाला स्थानिक महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी दिले होते ते सगळे खोल ठरले आणि याचाच अर्थ की जनतेला आता त्यांची चूक कळून जनता पुन्हा चुकणार नाही हा निश्चय आणि संकल्प जनतेने केलेला आहे आणि महायुतीला या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फार मोठं यश आपल्याला मिळताना पाहायला मिळेल। अहो प्रियंका गांधीजी हे पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राहत्यामध्ये आल्या, त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे? ते नगर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिल्यांदा आल्या। हे फक्त एक सभा घेण्याचं टँट्रम आहे। जनतेला माहिती आहे की यांच्याकडून काही होऊ शकत नाही, ना त्यांच्या भाषणाने काही परिवर्तन होणार ना त्यांच्या भाषणाने काही बदल होणार, उलट त्यांच्या भाषणामुळे आमचं लीड वाढेल एवढंच आम्हाला वाटतं। आता घराणेशाहीचा आरोप हा ठिकाणी करणाऱ्यांनीच घराणेशाही सुरू केली। अगोदर हे म्हणत होते भाषणामध्ये की किती वेळ एकाच घरामध्ये एक आमदारकीने खासदारकी द्यायची। लोक म्हटले हे बरोबर आहे की कसं एका घरामध्ये 2 पदं नको, हे तालुक्याच्या जनतेने ठरवलं आणि आता तालुक्याच्या जनतेने निर्णय घ्यायचा आहे की जो निर्णय आणि नियम सुजयविकेला लागू होता तो नियम विद्यमान खासदाराला तालुका लागू करतो का हे मला पण पाहिजे। नाही नाही नाही, बाकीचे अपक्ष उमेदवार हे त्यांनी उभे केलेले आहेत, त्यामुळे त्यांचे मनधरणी करून उपयोग नाही। इथं एकनिष्ठ आणि अतिशय युवकांच्या संघटनेला भरून अपक्ष उमेदवारी करणारे विजू आवटी या ठिकाणी आले। आता आम्हाला अजून कोणाची आवश्यकता नाही। बाकी जे उभे आहेत हे सगळ्या लोकांनी काय काय कोणाकडून घेतलेलं आहे हे तुम्हाला तालुक्याची जनता सांगेल। उमेदवार जरी महिला असल्या याचा अर्थ महिला निवडून आल्या म्हणजे महिला राज्य होत नाही। लोकांनाही माहिती आहे की जर आज महाविकास आघाडीचा आमदार निवडून आला तर तालुका कोण चालवणार, खरंच त्या महिलांना न्याय मिळेल का आणि त्या महिलांच्या माध्यमातून इतर महिला सुरक्षित राहतील का, हे तालुक्याची जनता अभ्यासपूर्ण आहे। पारनेर तालुक्याचा प्रत्येक मतदार हा फार विचारवंत आहे, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला या विधानसभेचा निकाल स्पष्ट होताना दिसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।